गॅस मी आता सूप बनवते. हे आहे मंचावचं, नाही कुठलं आहे काय माहिती कुठलं, कप सूप आहे, हॉट सूप आहे, हॉट सोया सूप. आणि हे मम्मीला मी बनवले आणि हे मी मला बनवते. चहा नाही आहे हा, हे सूप आहे सूप. हे एकदम थिक होसपर्यंत मी बनवणार आहे की ते चांगलं लागेल थिक होसपर्यंत. तुम्ही बघू शकता, हे बघा किती पातळ आहे. हे जरा घट्ट करायचं म्हणजे थिक चांगलं लागेल. आता पाणी पाणी लागतं, मग त्यात मजा नसते प्यायची. हे मी मम्मीला देणार 1 कप आणि पुढचं मी मला पिणार. पाच काय एवढं घट्ट. तर आता मी टाकलं हे मंचाव कॉर्न सूप टाकलं. आता मी हे मिक्स व्हेजिटेबल सूप. आता मी हे करते ते झालं. आता हे करणार गाईज. समोर मी केलं आहे पॅनकेक, ते पण चॉकलेटचा. हे बघा, ॲक्च्युली आमच्याकडे होतं बिस्किटच आहे ना, बिस्किट होतं आणि त्यामध्ये कोको पावडर आणि बिस्किट असं त्यांनी वाटलं. तर हे असं झालं, शुगर, बेकिंग पावडर, बिस्किट आणि कोको पावडर असं तिने सगळं एकत्र वाटलं आणि आता त्याचं तिने बघा पॅनकेक गाईज. आणि आमचा हा ट्रिक गेला फेल. नाही का, नाही जळला नाहीच आहे तो. अच्छा असे आहे का, नक्की का? तर आमचा हा पहिला पराठा गेला आहे फेल. नाही पॅनकेक आय थिंक. तर हा पहिला पॅनकेक गेला फेल. अरे गॅस थोडा बारीक कर ना, गॅस विझूनच ठेवला मी. तर आता आम्ही परत नव्याने करतो. हां मी म्हणते तुला तो जळतोय, तर ॲक्च्युली जळतोय. हा एक्सपेरिमेंट गेला फेल आमचा, पण तरी आम्ही असं खाऊन बघू कसं झालं. चांगलं झालं असं. जिसको चॉकलेट पसंद है वो कुछ भी खा सकता है. चला अभिनंदन, आपलं पहिले टिफिन गेले. आता समोनी दुसरं घेतलं आहे परत हे क्रीम, आपलं हे बनवलेलं आणि आप्याचं भांडं. बॅटरी पातळ मग आता ते घट्ट असणार ना, नाही झालं. तर आम्ही आता घेतलं आप्याचं भांडं आणि हे आता यामध्ये गट्टू करून आप्याचा काय करणार आहे ना, म्हणतात त्याला लावा केक. त्याला म्हणतात लावा केक. विदाऊट लावा केक बनवतो आम्ही, म्हणजे त्याला म्हणतात लावा केक. तुम्ही बघू शकता आता समोर टाकली हे. आता हे तरी चांगलं होऊ द्या आपलं. चांगलं तापून द्यायचं होतं ना पहिले का नाही. ॲक्च्युली लावा केक खूप छान लागतोय, मी खाऊन बघितला. हां पॅनकेक खूप छान लागला आणि तो अजिबात जळा नाही, फक्त फुटला. हे बघा किती रुपयाचं बिस्किट आहे? 10 रुपयाचं ना. 15 रुपयाच्या बिस्किटामध्ये आपले होतील मोस्टली 10 केक तर होतील आरामसे. 10 केक प्लस 1 पॅनकेक. हे बघा गाईज. हे बघा 3 3 6 3 3 9 3 4 12 केक झालेत आणि हे संपले. आता हे बघू कसं लागतं. गाईज समोर मी केलं आहे पॅनकेक, ते पण चॉकलेटचा. हे बघा, ॲक्च्युली आमच्याकडे होतं बिस्किटच आहे ना, बिस्किट होतं आणि त्यामध्ये कोको पावडर आणि बिस्किट असं त्यांनी वाटलं. तर हे असं झालं, शुगर, बेकिंग पावडर, बिस्किट आणि कोको पावडर असं तिने सगळं एकत्र वाटलं आणि आता त्याचं तिने बघा पॅनकेक गाईज. आणि आमचा हा ट्रिक गेला फेल. नाही का, नाही जळला नाहीच आहे तो. अच्छा असे का, नक्की का? तर आमचा हा पहिला पराठा गेला आहे फेल. नाही पॅनकेक आय थिंक. तर हा पहिला पॅनकेक गेला फेल. अरे गॅस थोडा बारीक कर ना, गॅस विझूनच ठेवला मी. तर आता आम्ही परत नव्याने करतो. हां मी म्हणते तुला तो जळतोय, तर
ॲक्च्युली जळतोय. हा एक्सपेरिमेंट गेला फेल आमचा, पण तरी आम्ही असं खाऊन बघू कसं झालं आहे. चांगलं झालं असं. जिसको चॉकलेट पसंद है वो कुछ भी खा सकता है. चला अभिनंदन, आपलं पहिली टिफिन गेले. आता समोनी दुसरं घेतलं आहे. परत हे क्रीम आपलं हे बनवलेलं आणि आप्याचं भांडं. बॅटरी पातळ मग आता ते घट्ट बसणार ना. नाही झालं तर आम्ही आता घेतलं आप्याचं भांडं आणि हे आता यामध्ये गट्टू गट्टू करून आप्याचा काय करणार आहे काय म्हणतात लावा केक. त्याला म्हणतात लावा केक. विदाऊट लावा केक बनवतो आम्ही, म्हणजे त्याला म्हणतात लावा केक. तुम्ही बघू शकता आता समोर टाकली हे. आता हे तरी चांगलं होऊ द्या आपलं. चांगलं तापून द्यायचं होतं ना पहिलं का नाही. ॲक्च्युली लावा केक खूप छान लागतोय. मी खाऊन बघितला. हां पॅनकेक खूप छान लागला आणि तो अजिबात जळा नाही, फक्त फुटला. हे बघा किती रुपयाचं बिस्किट आहे. 10 रुपयाचं ना. 15 रुपयाच्या बिस्किटामध्ये आपले होतील मोस्टली 10 केक तर होतील आरामसे. 10 केक प्लस एक पॅनकेक. हे बघा गाईज, हे बघा 3 3 6 3 3 9 3 चौक 12 केक झालेत आणि हे संपले. आता हे बघू कसं लागतं. व्हॅनिला कुठला केक ग, कुठला तरी केक आहे तरी जळला ॲक्च्युली.